छान खेळापट्टा ह्या मान्य, पण ह्यांच्या बागेतला तेच तर असे हे केळ्याचे चोर पोरगणिकेर परिणाम नाही. मास्तर आहे काय बोललात? नाही हो बोलला ना मला. हो तुम्ही झोपायत होता. थोर केळ्याचे थोर व्यापारी आज ते आमच्या गावात आले. मी त्यांना भेटलो, ते मला भेटले. मी त्यांच्याशी बोललो, ते आमच्याशी बोलले. तेच ते. आणि मी त्यांना विनंती केली की कसंही करा आणि आमचं वस्त्रहरण पाहून जाओ. त्यांची हिंमत नाही हो. तरी पण आमच्या विनंतीस मान देऊन आज ते इथं आले. आणि म्हणून आमच्या ग्रामस्थांतर्फे आणि आमच्या नाटक मंडळीतर्फे मी फुल ना फुलाची पाकळी म्हणून पाकळ्यांचा नाही फुलांचा उभे हात. अरे बापरे. अरे बाबा माझ्या नाही अध्यक्षांच्या गळ्यात घाला. अध्यक्ष तुम्हीच घाला. मी घालू. तर हा हार मी अध्यक्षांच्या गळ्यात घाली जाईल. अरे पुढे त्यांच्या वर पोचवता. तर मंडळी हा हार मी मास्तरांना अर्पण करीत आहोत. मला 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 कशाला मला कशाला मला कशाला राम 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 मंडळी. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मंडळी मास्तरनी आमच्या विषयी समज काही सांगितलेलं आहे. आम्ही आणखी जास्त काही सांगावं असं आम्हाला वाटत नाही. पण सांगायचं म्हणजे इतकंच बघा, या वर्षाला बघा केळ्याचं पीक काय बराबर नाही. केळ्यावर रोग पडला. फळ मोठं नाही गावलं. फळ मोठं गावलं की भाव बी चांगला गावतो. बरोबर. हा मोठ्या फळात मोठा भाव मिळता. तात्याजी ही धंद्याची बाब आहे. हा तर म्हणायचं म्हणजे एवढंच बघा, आम्ही तुमच्या वस्त्रहरणला फुलला फुलाची पाखळी म्हणून 5.25 रुपये. हो जे हाराचे तरी पैसे पिटाली असं म्हणता. 5.25 हजार माझं भाषण संपवतो. चला चला. खूप पड्डा मस्त सुरू करूया ना. चला मै सभा. अरे या बाबा या. बरोबर हे काय आहे? खऱ्या पायऱ्या इथं आहेत शिवधना. अरे मग या नकली पायऱ्या इथं कशासाठी रे? ही आमच्या कारागिरांची किमया आहे. हे दाखवण्यासाठी मला इथं आणलं. नाही सुयोधना, तुझी पायधू इथं लागावी म्हणून तुला पाचारण केलं. अरे आता आमचा पाय बी गेला असता म्हणजे रे. इथं लागलं टिकलं तर नाही ना. अरे जाऊन दे बोल बोल बाबा. नाहीतर वैद्य राजाला पाचारण करू. रे हे मग असा पुढे पुढे राजा असा जरा पुढे पुढे. हे मायदा
कशासाठी ए, मायाजा नाही सुयोधना, तुझ्यासाठी ही जय्यत तयारी आहे. नाही दादा, आपला अपमान करण्यासाठी इथे सर्व गोष्टींची जय्यत तयारी केली आहे. आपण इथून तुरंत निघालो. अरे आम्ही आपल्याला भोजनाचा बाबा, अरे वेळ्या भोजनाचं आमंत्रण असा काही देतो. तर हा असा देतो असा. असा तर आम्ही आपल्याला भोजनाचं आमंत्रण दिलंय. भोजनाचं? हो हो. नाही नाही, आम्ही त्या मुलाला देखील स्पर्श करू इच्छित नाही. कारण ठिकठिकाणी मला जाऊन बसून तू आमचा अपमान करीत आहे. पिघलं नाही ना. मला बाहेर जाण्याचा मार्ग दाखव रे. हा इथे आहे दादा. थांब दुर्योधना थांब. नाही नाही, आम्ही आता इथे शाळेची राहू इच्छित नाही. नाटक बसवले आता. काय झालं? भोजनाचा आमंत्रण देऊची पद्धत नव्यानेच बघितली. अहो मी त्याला असं सांगितलं होतं. आणि प्रत्येक शब्दागणखनी मांडीये त्या दुर्योधनाची मांडी लाल झाली, चोळीत भुतूर गेलो, बाहेर येत का नाही शंका. आता काय युधिष्ठिराचा धर्मराज, युधिष्ठिराचा दरबार. याच्यात काय मग सांगा. युधिष्ठिराचा दरबार, कसला दरबार? युधिष्ठिराचा दरबार. युधिष्ठिराचा दरबार गोप्या बरोबर. तुझ्या पोटावर होणार. अरे मुजी वाजल्याशिवाय बाहेर येऊ नका. किती वेळा पाहिला रे होय का आम्ही बघतो. अरे बोल 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 बोल. वाईट कोंबडी गिरी गोष्टी तुला सवय असा. तो काय लहानसान माणूस रे. त्याची नाही त्याच्या कपड्याची तरी इज्जत दवर. दुर्योधनाच्या भुगीमेत भाग्या भागवणे म्हणतात तो होच मा. त्याची माणसं नाडका गेली होत. व्यवस्थित बघून घे. सकाळपर्यंत बोललास तरी चाला. ओके तू फाटल्यान किती बसलोस. ये अशी अगे ये अशी पहिल्या लाईनी. हे उठा रे. ये पहिल्या लाईन ये. बघून घे. तुम्ही थोडी किती बसलो. अगो ये असं ये पहिल्या लाईनीने ये. बाबू गो उठाय त्याला चिमचो काढून उठाय बघून बापान कसं राजाचे कपडे घातले ते. उठाय लवकर आता उठाय रात्रीचं झोपाय बोला. आता काय वाटतं गेलं त्या बोल. इकडे तिकडे पहा. कपाळाला हात लावत, मंचकावर बसत, मंचक पुसत, महालात कुणीच कसं दिसत नाही. अरे कौसातला बोलाचा नाही किती वेळा सांगत. किती वेळा. अरे पण माझ्या वाक्यात कौस नाही का. मी काय करू. अरे पण टाळली घेऊन ते तो हो पण. अरे चकना नाकार उडकं मारतले. अरे बोल नाटकात बोलले. इकडे तिकडे पहा. कपाळाला हात लावत, मंचकावर बसत, मंचक पुन्हा पुसत, महालात कुणीच कसं दिसत नाही. आणि हे काही इतक्या पुढे डायलॉग बोल. अरे गेले कुठे सगळं म्हणायला. अरे बाबा नाटकातलं बोल. अरे इतक्यात विदूर यायला
इतक्यात उधीर यायला हवा होता. तुझ्या आवशीचो भोय होतो माय झाया तो प्रॉम्प्टर बोलता तो लोकांना पहिली कळतं आणि मग तू काय म्हणतो का तो आता रे आणि मग राजाची भूमिका म्हणून बापाशी तो गोष्टी लोक दिलंच. अरे उदीर नाही मेले विदूर म्हण विदूर चुकू नको. परत परत सांगा नको मी नाकार मुडको मारतले तुला. अरे इतक्यात विदूर यायला हवा होता जाग्यावरच. इतक्यात विधूर यायला हवं होता जाग्यावरच. तो इलो आणि परत गेलो सुद्धा. आता काय तो परत येता यांनी त्या जाग्याक लावल्या त्यांनी एका जाग्याक लावल्या. इतक्यात विधूर यायला हवा होता. गेल्या तो पण इलो 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 सकाळपासून याने आधीच तर पाया घालून घे. हो तात्या काय बरोबर माय जयाचा सगळा खानदान इडिये पितच गेला. हो सुद्धा गेलो इडिये पितच मरतो. काय पण मनापासून इडी वाटता बघा. नाटक रावला बाजू आणि इडी एक महत्व देता. हे बाबा ते का उठाक बाबा थकलो रे मी. अरे माका उठान सांग. अरे सांग ए विदुरा तो नाही माका थांबतो. उठान सांग मरे मेल्या. अरे ए उठाक विदुरा सांग. मेल्या माका उठान सांग. अरे विदुरा मेल्या माका उठान सांग मरे. माफ कर राजा. हा? या विडीच्या नादा शिया. तुला उठ म्हणायचं विसरूनच गेलो. उठ राजा उठ उठ. अरे पितामहांची काय वार्ता आहे असं विचार. कोणाच्या माझ्या तुझ्या बापाची नव्हे. अरे बाबा माझ्या नाटकातला बोला रे नाटकातला बोल बाबा नाटकातलं बोल. काय बाबा. हा शाबास. अरे बाबा ते जपणे आता विचारून गेलो. विचारलं आता मी होयो. काका धृतराष्ट्र पितामहांची आणि आपल्या कौरव बंधूंची काय वार्ता आहे असं विचार. काका धृतराष्ट्र पितामह आणि आमच्या कौरव बंधूंची बरोबर. काय वार्ता आहे. ठीक आहे पण हे जेवण दिलंस. हो काय खाल्लं सांग. बांगडे आणि भाकरी असले तू जेव ना. नाही मरे. काय चाललंय बघा ना. काका धृतराष्ट्र पितामह आणि कौरव बंधूंची काय वार्ता आहे सांगा. काय सांग मरे. बसाच अरे पण खेचे याचे. अरे पण किती या. अरे पुढचा सगळा बसान करपाचा असा काका बसा काका बसा. बसा काका. रे काय झाला. पोटात कळ इली. काय खाल्लं. गरे. हा गरे खाल्लंस आणि वर पाणी पिलंस ना. होय रे. थांब मेला माझ्याकडे दोन गोव्या गेली असं? थांब काढ काढ. ओ ते बोल. धृतराष्ट्र पितामह आणि कौरव बंधूंची काय वार्ता आहे काका. ठीक आहे पण काय काका काही दुःखद वार्ता तर नाही ना. हा तशी थोडी दुःखदत्त वार्ता आहे. दुःखदत्त खायच्या लढलाच हो. अरे दुःखद वार्ता असं बोल. हा तशी थोडी दुःखद वार्ता आहे. कसली दुःखद वार्ता काका सांगतो. सांगा काका. आमंत्रण हे घेऊन आलो. आमंत्रण हे घेऊन आलो. राजा दुर्योधनाचे. राजा दुर्योधनाचे. खेळण्या नवयाचे. खेळण्या नवयाचे. कारस्थान शक्ती. कारस्थान शक्ती. विचार करून निर्णय घेण्या. विचार करून 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 निर्णय घेण्या. विचार करून विचार. अरे माडीवरी चल गडे. माडीवरी चल गडे. माडीवरी चल गडे. जाऊन नागे. बोब्या बड्डा पडतो. मी कुठं बसू. बसा माझ्या बाजू. बसू हो बसा. बसते की. हा, बसा.
हे आधीच पडदा काय उघडला बंद करतो तात्या बंद कर. एक काय चाललंय काय नाही हो, जरा गौरी गणपती बसवून घेतलं. गौरी गणपती कसले बसवतात पुढे नाटक सुरू करू नको ते सांगा आपण नाटक होम करता टाइम असा ना. बाई इकडे बसा, चला बाई चला बाई. इकडे बसा. अहो मास्तर तात्यांच्या बाजूला बसा. नाही नाही तिकडे बसा. अहो, चला बाई, चला तुम्ही तिकडे बसा. ते तिथेच्या घर नाटकाचे बसा. अरे बसा. तो दुःशासन कुठे आहे आपल्या बायकोबरोबर बोलता. बघा बघा आपल्या बायको बरोबर बोलतोय हो पण तो स्वतःच्या बायको बरोबर बोलता. तुमचा काय ला? पण ही वेळ आहे का बायको पण बरोबर नाटक अजून सुद्धा या ना. ओ बाई खाली बसा. खाली कशाला? खाली कशाला म्हणजे तुम्ही नाटकात काम करतात कसलं? पांचालीचं पांचाली? कोणी पांचाली? मास्तर कोण पांचाली हो मास्तर, मगाशी बाई भुतूर काय सांगला ह्याच सांगला. कोण पाणी